एकाच रेसिपीमध्ये 3 प्रकारे तुम्ही आंबा साठवून ठेवू शकतात. आमच्या बागेतील आंबे घेऊन स्वच्छ धुवून त्याला कापून त्याचा गर काढून घेतला. गर काढून झाल्यानंतर त्याला बारीक ब्लेंड केलं व चाळणीने चाळून घेतलं. ह्याच्याने केसाळ भाग निघून आपल्याला एकदम स्मूथ पल्प मिळतो. आता एका कढईमध्ये हा पल्प व साखर घेऊन 15 ते 20 मिनिट आपल्याला शिजवायचं आहे. हे कंटिन्यूस ढवळायचं आहे. त्यानंतर 1 चमची लिंबूचा रस हे टाकून आपलं हे बॅटर रेडी आहे. आता एका प्लेटला तूप किंवा तेल लावून हे ग्रीस करून त्याच्यामध्ये पातळ प्युरीचा लेयर टाकायचा आहे. उन्हामध्ये 2 ते 3 दिवस सुकवून ही आपली पोळी तयार आहे. आता चमचीच्या सहाय्याने आपल्याला पोळी काढून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती शायनी आणि ट्रान्सपरंट अशी पोळी झालाय. या पोळीला तुम्ही असंच घडी करून स्टोर करू शकता किंवा कापून त्याचे रोल करू शकता व एकावर एक लेअर दिले आणि त्याला कट केलं का आपला हा आम पापड मल्टी लेअरचा आम पापड रेडी आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा.